तर आम्ही मस्त रेडी होऊन निघालेलो सिटी पार्कला जायला. क्रिशाचे पप्पा, मी आणि क्रिशा लास्ट टाईम गेलो होतो, पण वहिनीला पण बघायचं होतं सिटी पार्क. त्या एकदा पण नव्हत्या गेल्या. म्हटलं चला मग जाऊन येऊयात. तर तिकडे जायच्या अगोदर ना आम्ही रस्त्यात थांबलो आणि म्हटलं खाऊन घेऊयात मस्त काय काय. आणि मी त्या फ्रँकी खात होते. मग तिकडे पोचले आणि मग तिकीट काढलं अगोदर आणि क्रिशानेच तिकीट घेतलं आणि क्रिशा या आजीसोबत खेळत होती. मग क्रिशाची खूप मस्ती सुरू होती त्या सिटी पार्कमध्ये. घरी जाताना इतकी ट्रॅफिक लागली ना की आम्ही 40 मिनटात इथे फसलो होतो. आणि हे बघा रात्री 1:30 वाजता मॅडम काय करतायत. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता माझी बेस्ट फ्रेंड आली नंदिनी. आमच्या फ्रेंडशिपला 14 वर्ष झाले आणि आम्ही स्कूल टाईम्सपासून सोबत आहे. आणि आज माझा दिवस खूप भारी जाणार होता, कारण की मी खूप जास्त हॅप्पी होते, कारण की आम्हाला भेटायला इतका वेट करावा लागतो ना, सहज भेटता येत नाही. खूप टाईम वेट करावा लागतो आणि आम्हा दोघांना पण बेबी झाला आहे म्हटल्यावर इतकं सगळ्या गोष्टी आमच्या अंगावरती आहेत ना. पण म्हटलं आज आहे तर आज खूप एन्जॉय करूयात आपण नंदिनी. म्हणून मग आम्ही दोघींनी मस्त सोबत बिर्याणी बनवली आणि क्रिशा तिच्यासोबत इतकी जास्त खुश होती ना. म्हटलं चला आज मॉलला घेऊन जाते माझ्या बेस्ट फ्रेंडला आणि तिच्या मुलाला. हा आहे विहान. मग मस्त आम्ही तिकडे खाल्लं आणि रात्रभर गप्पा मारत बसलो. पहाटे मस्त आम्ही ना बीटरूटचा फेस पॅक बनवला आणि तिची खूप दिवसापासून इच्छा होती. मिनी ब्लॉगमध्ये बघितलेलं की तू रगडा बनवलेला मला पण खायचा आहे. म्हटलं चल तुझ्यासाठी बनवते. आणि वेळ आली निघायची. फक्त 1 दिवस राहिले आणि ती गेल्यानंतर मी इतकी रडली